जय शंभर जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज तुम्हाला मी सांगणार पेटीएम, फोनपे किंवा गुगल पे हे तिन्ही ॲप तुम्ही यूज करत असाल, पण बरेचशा जणांचे काय झालं यातून ऑटोमॅटिक ते पैसे कट होतात। पण हे पैसे कसे कट होतात, कशामुळे कट होतात ते तुम्हाला मी सांगणार आहे। मी एक गोष्ट सांगतो, तुम्ही जसं की सोनी लिव्ह किंवा कोणते हॉटस्टार किंवा इतर कोणते ॲप जसं की तुम्हाला माहिती असेल, जसे बरेचसेच ॲप तुम्हाला प्ले स्टोरवर भेटतात, तुम्ही काय करता ते सबस्क्रिप्शन जे की खरेदी केलं असतं, खरेदी केल्यानंतर तुम्हाला माहित नसतं, पण ऑटोमॅटिक ते ऑटोपे लागलं असतं। आणि ऑटोपे लागल्याने काय होतं की तुमचे जे काही पैसे असतात महिन्याला जसं की 400-300 रुपये जर असतील तर ते ऑटोमॅटिक आहे तुमच्या गुगल पे किंवा पेटीएम किंवा फोनपे मधून कट होतं। तर बरेचशा जणांचे मला कमेंट चालतात की आमचे जे काही पेटीएम मधून ऑटोमॅटिक आहे ते पैसे कट होत आहेत। तर तुम्हाला मी असं सांगणार की पेटीएम मधून तुम्ही कशा पद्धतीने बंद करू शकता, आणि फोनपे गुगल पे जे काही आहे याच्यात सुद्धा तुम्हाला मी सांगणार। गुगल पे ऑलरेडी मी व्हिडिओ केलाय, बघितलं असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता। सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार, फक्त व्हिडिओ तो लास्ट मध्ये नक्की पहा। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, तुमच्या गुगल पे, पेटीएम किंवा फोनपे या तिन्ही ॲपमधून जर महिन्याला किंवा जे काही असतात आठवड्याला किंवा पैसे असे कट होत असतील किंवा 100, 200 किंवा 400, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या फोनपे किंवा गुगल किंवा पेटीएम असेल याला ऑटोपे लागले का नाही ते चेक करायचं। कसं चेक करायचं, गुगल पेला कसं चेक करायचं हे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केला तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला समजेल, माझ्या चॅनलवर सुद्धा तो व्हिडिओ अपलोड आहे, एकदा जाऊन नक्की पहा। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, आता काय झालं जसं की आता तुम्हाला इथे पेटीएम दिसत बघू शकता, पेटीएम मध्ये जी काही नवीन अपडेट्स आल्यामुळे बऱ्याचशा जणांना जी काही ऑटोपेचा ऑप्शन भेटत नाही। तर तुम्हाला मी सांगतो ऑटोपेचा ऑप्शन कुठे असतो आणि ऑटोपे कसं लागतं। जसं की तुम्ही कोणतेही, जसं की तुम्हाला माहिती असेल, जसं की जिओ हॉटस्टार म्हणा किंवा कोणतेही ॲप तुम्ही जी काय त्याचं सबस्क्रिप्शन जर खरेदी केलं असेल तर जी की त्याला जी की प्राईस असते ती महिन्याला ऑटोमॅटिक आहे ती कट होते। जसं की तुम्ही गुगल पेवरून जर पेमेंट केलं असेल किंवा फोनपे किंवा पेटीएम कशावरून पेमेंट केलं असेल तर त्याला एक ऑटोपे लागला असतं, आणि ते ऑटोपेच्या ज्यानुसार तुमचे पैसे महिन्याला किती 400 किंवा 500 असेल त्यांचा चार्ज ते कट होतात। तर ते ऑटोपे तुम्हाला कॅन्सल करावं लागतं किंवा ते बंद करावं लागतं। तर ते बंद कसं करायचं तुम्हाला मी आज पेटीएमचं सांगणार, आणि जे की फोनपे जेव्हा मी डिटेल्समध्ये व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये करणार, कारण की दोन्ही एकात कव्हर करायचे म्हणते तर जास्त मोठा व्हिडिओ होतो। ओके, सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचं आहे पेटीएमचं नवीन अपडेट चाललं आहे, त्यामुळे पेटीएम असेल ते प्ले स्टोर जाऊन तुम्हाला अपडेट्स करून घ्यायचं आहे। अपडेट्स केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा इथून जी काय मी इथून बॅक येतो। ओके, अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येणार आहे, कारण की अपडेट जी काय ते झाले आहेत, सगळ्या गोष्टी चेंज झाल्या आहेत पेटीएम मधल्या। त्यानंतर खाली इकडे स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर बघू शकता येथे तुम्हाला कोटे सुद्धा तो ऑप्शन भेटत नाही, जे की ऑटोपेचा येथे कोटेच ऑप्शन त्यांनी दिलेला नाही बघू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तर पहिला जे काही ऑप्शन होता इथे खाली तुम्हाला ऑप्शन भेटत होता, पण आता काय झालं की हा ऑप्शन आहे ते इथे तुम्हाला लोगोवर क्लिक करून घ्यायचं। सगळ्यात पहिले तर या लोगोवर क्लिक केलं सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, खाली स्क्रोल डाऊन करत जायचा, इथे ऑटोपेचा ऑप्शन तुम्हाला 2 नंबरला आता भेटणार आहे। ओके, तर या ऑटोपेच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तर बघू शकता इथे खाली गेल्यानंतर ऑदर ऑटो पेमेंटचा एक ऑप्शन भेटतो, ऑटोमॅटिकचा पेमेंटचा तो ऑप्शन तुम्हाला दिसेल इथे बघू शकता अशामध्ये। ओके, तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। क्लिक केल्यानंतर बघू शकता जी की आपलं ऑटोपे जर कोणत्या जर तुम्ही घेतला असेल, जसं की बघू शकता ॲमेझॉनचा आहे, जिओ हॉटस्टार आहे, सोनी लिव्हचा आहे किंवा कोणत्याही ॲपचं घेतलं असेल तर त्याला ऑटोमॅटिक आहे जे ऑटोपे लागलं असेल, जसं की सगळ्या ॲप्स तुम्हाला दिसतात। जर समजा तुम्ही कोणतेही तुमच्याला ऑटोपे चालू असेल तर तुम्हाला येथे दिसून जाईल, फक्त त्या ऑटोपेवर तुम्हाला क्लिक करायचं। आता मी कोणते ऑटोपे माझ्या ह्याला लागलेलं नाही। ओके, फक्त त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आणि तिथे 2 ऑप्शन भेटतात, पॉज ऑटोपे आणि कॅन्सल ऑटोपे। तुम्हाला काय करायचं, कॅन्सल ऑटोपेवर क्लिक करून घ्यायचा, त्यानंतर तुमचा पिन टाकायचा आणि कॅन्सल ऑटोपे करून घ्यायचा। त्यानंतर तुमचे जे काही पैसे असतील त्या महिन्याला कट होत असतील तर ते कट होणार। पहिली तर गोष्ट तुम्हाला ऑटोपे येथे भेटतं। दुसरी गोष्ट तुम्हाला जी काही ऑटोपे असतं, ऑटोपे येथे सुद्धा तुम्हाला भेटू शकतं, जी की इथे सुद्धा तुमचं कोणत्याही ऑटोपे असेल तर येथेच तुम्हाला भेटणार। जसं की तुम्ही कोणत्याही ॲपचं जर घेतलं असेल तर तुम्हाला येथे दिसणार आहे, जसं की जिओ हॉटस्टार किंवा कोणते झी5 किंवा सोनी लिव्हचं घेतलं असेल तर तुम्हाला इथे दिसणार आहे, तेव्हा क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट ऑटोपेच्या 2 ऑप्शन्स भेटतात, एक तर पॉज ऑटोपे, दुसरी गोष्ट आहे तुम्हाला कॅन्सल ऑटोपे। येथील तुम्हाला कॅन्सल ऑटोपेवर क्लिक करून त्यानंतर इथे रिझन तुम्हाला तिथे इचरल रिझन सिलेक्ट करून घ्यायचा, आणि त्यानंतर तुमचा जी की पिन असतो तो पिन टाकून आहे ते ऑटोपे कॅन्सल होणार आहे। एकदम सिम्पलमध्ये ते कॅन्सल करून घ्यायचा। त्यानंतर तुमचे जे काही पैसे कट होत असतील किंवा तुमचे पैसे महिन्याला जे की 400 किंवा 500 कट होत असतील रेग्युलर ते बंद होणार आहेत। एकदा नक्की चेक करून घ्या, इम्पॉर्टंट सेटिंग आहे, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा की तुमचा ऑटोपे लागलेला आहे का नाही। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।